महर्षी गौतमांसाठी थेट सुरलोकामधून भूलोकीच्या ब्रह्माचलावर अवतरलेली ही गौतमी समुद्र मंथनातून प्रगटलेल्या अमृत तत्वाला आपल्या विशाल पात्रामध्ये धारण करून जनकल्याणार्थ समर्पित करणारी ही अमृतवाहिनी. त्र्यंबकेश्वर क्षेत्रात वास करणाऱ्या पावन शिवतत्वाला आपल्या ईश्वरीय संजीवनीने सदैव सिंचित करणारी ही सुरसरिता. विंध्याचलाच्या दक्षिण भागास सुजला आणि सुफल करून अनेक वैभवशाली साम्राज्यांना जन्म देणारी आणि विकसित करणारी ही दक्षिण गंगा. या गंगेच्या आसमंतात भरल्या आहेत पवित्र स्मृती. देवदेवतांच्या, ऋषीमुनींच्या, संत महंतांच्या, राजेरजवाड्यांच्या आणि अगणित भाविकांच्या. भगवान शंकरांचे ब्रह्महत्या पातक ज्या क्षेत्री धुतले गेले तो पवित्र कपालेश्वर इथलाच. थोर पतिव्रता वृंदेच्या उशापानं नारायणाला पुन्हा सौंदर्य लाभून सुंदर नारायण साकारला, तोही याच क्षेत्रात. ब्रह्मदेवाने पद्मासनात केलेल्या दीर्घ तपस्येने